अध्याय 39. श्रीगुरूंचे श्रेष्ठ उपदेश. एके दिवशी श्रीगुरू शांतपणे विठ्ठल मंदिराजवळ बसले होते. शिष्यांनी त्यांच्या भोवती वर्तुळ बनवले होते. तेव्हा गुरूंनी एक अत्यंत गूढ आणि कल्याणकारी उपदेश आरंभ केला. गुरु म्हणाले, माणूस आपल्या जन्माचा उद्देश विसरतो. भोग, लोभ, मोह हे जीवनाच्या वाटेवर धुके बनतात. पण ज्याने सद्गुरूंचे स्मरण केले त्याचा मार्ग सदैव उजळलेला असतो. शिष्य विचारतात, गुरुदेव, जीवनात सर्वात श्रेष्ठ काय? गुरु उत्तर देतात, सद्गुण, सत्य आणि दयाभाव या त्रिगुणांनी मनुष्य देवत्व प्राप्त करतो. त्या दिवशी गुरूंचा उपदेश शिष्यांच्या अंतर्यामी खोल परिणाम करून गेला. अध्याय 40. श्रीगुरूंचे विचरण व भक्तांचे उद्धार. या अध्यायात श्रीगुरू एका गावातून दुसऱ्या गावात विचरण करत आहेत. जिथे जातात तिथे दुःख नाहीसे होतं. लोकांच्या मनात भक्ती जागते. एका गावात एक स्त्री खूप काळापासून पीडित होती. तिला पारिवारिक त्रास, रोग आणि संकटांनी वेढले होते. ती गुरूंच्या चरणी रडत रडत म्हणाली, गुरुदेव, माझी सुटका करा. माझं आयुष्य संपल्यासारखं वाटतं. गुरूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. भिऊ नकोस, आजपासून तुझ्या जीवनात प्रकाश सुरू होईल. खरंच त्या दिवसापासून तिच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडू लागले. घरात शांती, आरोग्य, सुख आणि समाधान आलं. अध्याय 40 दाखवतो, गुरु जिथे जातात तिथे अंधाराचे निर्मूलन होते. अध्याय 41. गुरुची परीक्षेची लीला. एका भक्ताचा अहंकार वाढला होता. तो स्वतःला मोठा ज्ञानी समजत होता. गुरूंनी त्याला धडा शिकवण्यासाठी एक परीक्षा घेतली. गुरु म्हणाले, जर तू इतका ज्ञानी आहेस तर या प्रश्नाचं उत्तर दे. भक्त अडखळला. उत्तर काहीच सुचत नव्हतं. गुरु गंभीर स्वरात म्हणाले, ज्ञान म्हणजे अहंकार नाही, ज्ञान म्हणजे नम्रता. ज्याला नम्रता नाही तो माझ्या मार्गावर चालू शकत नाही. त्या भक्ताने ताबडतोब गुरूंच्या पाया पडून क्षमा मागितली. गुरूंनी त्याला प्रेमाने उचलून आशीर्वाद दिला. अध्याय 41 सांगतो, अहंकार हा आध्यात्मिक जीवनातील सर्वात मोठा शत्रू आहे. अध्याय 42. श्रीगुरूंचे ब्रह्मज्ञान. या अध्यायात गुरूंनी ब्रह्मज्ञान या उन्नत तत्वाची उकल केली. ही शिकवण अतिसूक्ष्म पण अतिशय महान आहे. गुरु म्हणाले, ब्रह्म म्हणजे सर्वत्र एकच चेतना. जगात जे काही आहे ते ब्रह्म आहे. तू, मी, जीव, वनस्पती, सृष्टी हे सर्व त्या एकाच परब्रह्माचे स्वरूप. शिष्य चकित होऊन ऐकत होते. गुरु म्हणाले, देह बदलत असतो पण आत्मा शाश्वत आहे. ही आत्मचेतना ओळखली की मनुष्य जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो. त्या दिवशी गुरूंनी जे ज्ञान दिले ते अनादिकालापासून ऋषींनी जपलेले गूढ होते. अध्याय 43. श्रीगुरूंची करुणा आणि मोक्षमार्ग. अध्याय 43 मध्ये गुरूंनी मोक्षमार्गाचा अंतिम सार सांगितला. गुरु म्हणाले, भक्ती, सेवा, सत्य आणि गुरुस्मरण या 4 गोष्टी मनुष्याला मोक्षाच्या दारापर्यंत नेतात. एक भिक्षुक गुरूंच्या भेटीस आला. तो म्हणाला, गुरुदेव, माझ्यात काही सामर्थ्य नाही. मी गरीब आहे. माझ्यासारख्या माणसाला मोक्ष कसा मिळेल? गुरु हसले, मोक्षासाठी श्रीमंती लागत नाही, भक्ती लागते आणि ती तुझ्यात आहे. आजपासून मी तुझ्या जीवनात आहे. भिऊ नको. भिक्षुकाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हा अध्याय सांगतो, गुरूंची करुणा अनंत आहे. ज्याने त्यांना हृदयाने स्वीकारले त्याचा मोक्ष निश्चित आहे.